वर्षाचे महिने येतात 12 आणि एका महिन्याचे दिवस किती येतात 30. असं 12 महिने 30 च्या किती 11 वत जान बाई काव यांनी तर बरोबर काय सांगायला हो मास्तर नका दोन ना खेळली भाऊ भाऊ तू किती शिकेले गेलेल बॉम्ब होईल ठीक आहे बाबा याच्या मागे लागू नका हो जा आणि आपल्या व्यवहारावरती सुरळीतपणे लक्ष असू द्या चालेल. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे चालेल चालेल. चला दुकानावर चला 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 आलं दुकान जागेवरून तो पाय हलव. हा जागेवरून तो पाय हलव. सांगेल ना काम तेव्हा पोटमन पण आला नको पहिली तर आग मारले तर दूध पोहायला नको असे का हा दुकान तू उघडो. दुकान तू उघडो. तू सफाई कर तोपर्यंत मी देवपूजेची तयारी करतो कारण की आज आपला पहिला दिवस आहे. खाली 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 आज कोई चाललंय असतो वाटोडा जाऊ आपण आता बरोबर पहाडा करू दुकान उघडलं का नारळ बोललो अगरबत्त्या लावल्या एक काम कर मग तिजोरी ताबा आहे ना तिजोरी 50,000 रुपये काढले ये काम आज बोराड केला जत्रा आहे म्हणे हा आपण तिथे चोरट लावू मग चोरट मध्ये यावं तांगोड साठी डायरेक्ट 5 वर चालणार जाऊ बरोबर बरं चालेल. काही रिक्षा विकलांना पाय पाय राहणार आम्हाला कोणते कल्ले पाहिजे असं हा हा मग तुझं द्यायची ना आता मग तिने जाईल तिने पंप काय हा जास्त वेळ जाईल ना मग कोणी पडा आणि त्या उड्यात पैसा कोणी काढली काय काढली आता समोर काढले का 3 दिवसापासून आपल्या नगरीत तो साधू बाबा एकसारखा फिरतोय सत्याच्या बसला दुकान साधू इथे गणित हमें एक निर्वाणी साधु मिलते हैं रखते राम घूमते राम ना माँ ना बाप ना बीबी ना बच्चे भूख लगी 4 पत्ते खाता हूँ प्यास लगी हवा पीता हूँ नींद लगी बकुटे में सोता हूँ ऐसा मेरा धर्म है आणि या टायमाशी व्हावे साजर भार कोणावर घालू नये जाणून कर्म करी तो देवाचा वैरी चुकली वर्म फेरा पडली माणसाचे वर्म जर चुकले आणि फेरा जर पडला ना त्या फेऱ्यात निघायला काही काळ वेळ लागतो म्हणून सदा भेट असं वागा आपल्याकडून जर कोणाचं चांगलं होत नसेल वाईट तरी करू नका आणि पापाचे दोषी मात्र बनू नका नाहीतर लक्षात घ्या पण काही लोक असा विचार करतात की माझं हिरवं आहे आणि मी हिरव्यातच राहील अरे नाही ही दुपारची सावली कुणीकडे पलटून जाईल त्याचा मात्र भरोसा नाही म्हणून एक शब्द काय आहे श्रीमंती आली बाजू नाही गरिबी आली
तिला लाजू नाही आणि सत्ता आली तिला गाजू नाही. नाहीतर मने अपना घर है स्वर्ग से सुंदर और स्वर्ग में कहां से आई मच्छर. तो कधी मच्छर घालून देईल त्याचा मात्र भरोसा नाही. आणि जीवनात आपल्या आयुष्यात एक पाप मात्र करू नका. कोणतं पाप? की जिथे 2 हाताचे 4 हात होत असले तिथे मात्र कैची मारू नका. हा शब्द माझा लक्षात ठेवा. 2 हाताच्या 4 हातामध्ये कैची जो मारतो या भूमीवर 1 नंबरचा पापी फक्त तोच असतो. त्याला परमेश्वर कधीच माफ करत नाही. म्हणून सर्वात मोठा पापी जो 2 हाताचे 4 हात मोडतो तो सर्वात मोठा पापी. म्हणून आल्या जीवनात ते काम कधी करायचं नाही. कांतापुर शहर में घूम रहा हूं, सुबह से शाम हो गई, कोई भाई का लाल, कोई माता मुझे ऐसे कहते नहीं कि बाबा कोई आटा ले लो, सीधा ले लो, पानी पी लो या चाय पियो. कोई मुझे, मेरी माता, मेरे भाई, मुझे कोई बोलने को किसी ने ही बोला नहीं. परंतु मुझे आज गुस्सा आ रहा है. ये गांव है या गावड़ा, गुस्सा तो इतना आ रहा है कि ऐसी फूंक मार दूं इस कांतापुर शहर को जला के भस्म कर दूं. लेकिन ठीक थोड़ी और राह देखता हूं, किसी को मेरी दया आती है या नहीं मैं देखता हूं. ओ हॅलो, मला दुकानावर यायला 8 ते 15 दिवस झाले. पण मी 3 दिवसापासून सारखं माझ्या नगरीकडे लक्ष देते. हा एक निर्वाणी साधू प्रत्येक गल्लीत जातो, प्रत्येक घरोघरी जातो. पण माझ्या नगरीत त्यांना कोणी दान धर्म देत नाही. आत्मा त्यांचा दहदह गेला. मुखातून शब्द काय निघाला ऐकलं? अरे गाव आहे का हरण? असं वाटतं की भूक मारून या नगरीला जाऊन भस्म करावं. जे पूर्वीचे साधू होते, जे पूर्वीचे महात्मा होते, त्यांचे बोल म्हणजे अनमोल. एक एक शब्द त्यांचा आज या कलियुगात सत्य ठरतोय. जरा बाबांनी तसं केलं, ही माझी होळी जनता, मुख्य प्राणी माझी आई आणि वडील यांचं काय होईल? नाही, मी असं होऊ देणार नाही. थोडंच नोकराला सांगून त्या बाबांना माझ्या दुकानापर्यंत बोलून घेतो, त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतो आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करतो. 1 नंबर 2 नंबर. दुकान बंद करायचंय का? आम्हाला आवाज दिला ना, दुकान बंद करून कुठं जायचं? येतोच म्हणतो नाऱ्या कधी. दुकान उघडायला कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला नाही. या टाइमला मैची विचारा का होत नाही का? तुला कसं काय भूक लागली आहे ना आपल्या मैशी? हा? बरं नाही का म्हणतो, समोर बघा माणिक चौकात झाडाखाली एक साधू बाबा आहे. पुन्हा काय गेलं ना, काय? साधू आपल्या दुकानात गेलं ना, दारू कसं करत राहत नाही, त्या पानावर राहत नाही, आता रोड पडत होत्या. अरे माणूस कसं ना, साबण नाही, मग साधू बाबा म्हणजे एक महात्मा, एक संत. आपले भाऊवा सांगा ना, साधू समजून थांबले. बरोबर, ठीक आहे. बरं ठीक आहे, भाऊ साधू काय ना, पण त्या बाबाला बोलून आपला काही फायदा आहे का? त्यांचा येऊन खाईल ना, आपला येऊन खाईल ना. अरे हा, ते मला समजणार. त्याला म्हणतो वयोवृद्ध माणूस आहे पण हुशार आहे, कळालं त्याला. ते मला करून लागलं साधू बाबा का बोलावं असं का? आकडा विचारा नव्हे. साधू बाबाला काय बोलावं लोक विचारतो ना. मला एक सांग, मालक कोण आहे? आम्ही 2 जण. काय? नाही. तू म्हण. हा, हो तू म्हण. नोकर कोण आहे? हा म्हण. पायातलं पायतन पायात पाहिजे असं काम नाही. त्या बाबांना मान सन्मान आपल्या दुकानापर्यंत घेऊन या. आणि माणसाने वाजीपेक्षा
पाहिजेपणा करून नाही सांगितल्या कामाचा दिलेला बाकीचा सांगितल्याप्रमाणे माणसाला काम तो बाबा कोणती जत्रा मग सापड्याची कथा तरी ते जत्रा म्हणते आवडत पाहिजे काल लागाव मग दोनों सिपाही के गान में छाने का बुरुक शाबास ते लागाव चांगले आप भूत लगाओ सोटा भागे भूत या कैलाश के राजा दम लगाने आजा गजानन करते आनंद जान जानी जनार्दन तरम पुम 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 त्याला वट वट करा ना खरं चहा वाले भाऊ पार्टीला चहा पाठवून द्या बोलले बोलले कानी मागे येले बोलले बोलले कोणी बोलते आवाज हा बोलले बोलले फुगली आवाज